अध्यक्ष महोदय, जे खोटे गुन्हे आहेत, मी ज्याचा उल्लेख इथं ते रामकृष्ण बांगर कुटुंबियाचा केला, त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देते आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले। अध्यक्ष महोदय, माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये, आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकारमध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं आणि मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथे एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे 2 नंबरचे धंदे बंद होतील। माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा, मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा। आपण एखादी गोष्टीची ऍक्शन घेतली, एखादी गोष्टी आपली विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे। आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, हे जे माणसं आहेत वाल्मिक कराड सारखी, आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपातीमध्ये 2 समाजामध्ये जे तेढ निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले। कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब, वस्तुस्थिती बघा तुम्ही, कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे, हे आता कुठेतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली, काही लोकांनी एसआयटी म्हणले, आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली। माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाही, एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी तो अटक नाही। दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की तो 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे, म्हणून 302 मध्ये कारस्थान म्हणून ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे। ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे, कारण का अध्यक्ष महोदय हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती जो सरपंच अध्यक्ष महोदय खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली, पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो।